नमस्कार मित्रांनो, गुरुकुल प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण जो PSI मुख्य परीक्षेचा जो पेपर झाला, जो कायद्यावर आधारित होता, 29 ऑक्टोबर 2023 चा पेपर आहे। ॲक्च्युअली 2022 चा पेपर आहे, पण तो 29 ऑक्टोबर 2023 ला झालेला आहे। तर या पेपरमध्ये जेवढे काही कायद्याचे प्रश्न आहेत, तर तेवढे प्रश्न आपण हे डिस्कस करतोय। खरं तर मी आज जे डिस्कशन घेतोय यापूर्वी आयोगाची पहिली उत्तर तालिका, पहिली आन्सर की आलेली आहे। त्यामध्ये काही प्रश्न हे ऑब्जेक्शन घेण्याजोगे आहेत, तर कुठं आपण ऑब्जेक्शन घेऊ शकेल याही गोष्टी मी सांगतोय आणि ज्या प्रश्नांचं स्पष्टीकरणाची गरज आहे ते सुद्धा प्रश्न मी घेतोय। या पेपर पूर्वीची आपली जी PSI कायद्याची जी आवृत्ती होती ती 6वी आवृत्ती होती आणि या पुस्तकाचा जर विचार करायचा झाला तर आता या पेपरमध्ये तुम्हाला कायद्याच्यावर आधारित 52 प्रश्न आहेत। कायद्याचे 52 प्रश्न आहेत आणि पेपर 1 मध्ये RTI आणि RTS त्याचे 5 प्रश्न आहेत। तर एकूण 57 प्रश्न आहेत। 57 प्रश्नांपैकी तब्बल 56 प्रश्नांचा रेफरन्स या पुस्तकामध्ये सापडतोय। एकच प्रश्नाचा रेफरन्स आपल्याला या पुस्तकात सापडत नाही। 57 पैकी 56 प्रश्न या पुस्तकातून आहेत आणि अर्थात मी प्रत्येक पेज नंबर सहित प्रत्येक प्रश्नानंतर पेज नंबर सहित सांगणार आहे। म्हणजे वेगळं काही असं कुठला प्रश्न संदिग्ध आहे असा काही प्रकार नाही। प्रत्येक प्रश्नानंतर मी या पुस्तकातलं पेज नंबर आणि त्याचा कंटेंट पण दाखवणार आहे। आणि पेपर सेकंडचा जर विचार करायचा तर पेपर सेकंड मध्ये 52 प्रश्न आहेत आणि 52 प्रश्नांपैकी एक प्रश्न एव्हिडन्सचा फक्त त्याचा ट्रेस आपल्या ह्या पुस्तकामध्ये सापडत नाही। म्हणजे 52 प्रश्नांपैकी थेट 51 प्रश्न या पुस्तकातले। त्यामुळे आतापर्यंतच्या ज्या काही PSI कायद्याच्या आवृत्त्या आहेत त्याप्रमाणे याही पुस्तकातनं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रश्न आलेत। पुस्तकाच्या विश्वासार्हतेबद्दल वेगळं काय तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तुम्हाला अर्थात त्या प्रश्नाचं उत्तर पण कुठं आहे हे पण सांगणं हे माझं काम आहे। तर या कायद्याच्या प्रश्नांचा जर विचार करायचा झाला तर IPC, CRPC, एव्हिडन्स आणि महाराष्ट्र पोलीस, अर्थात या चारही कायद्यामध्ये 10-10 प्रश्न आहेत। म्हणजे 40 प्रश्न या 4 कायद्यावर आलेले आहेत। त्यानंतर मानवी हक्क अधिनियमावर 4 प्रश्न आहेत। SC/ST ऍक्टवर 4 प्रश्न आहेत। मानवी हक्क अधिनियमावर 5 प्रश्न आहेत। एक कौटुंबिक हिंसाचारावर प्रश्न आहे आणि एक हुंडाबंदीवर प्रश्न आहे आणि एक महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानावर प्रश्न आहेत। तर असे एकूण तब्बल 52 प्रश्न हे या कायदा घटकावर आहेत। तर जिथं कुठं आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या आन्सर की मध्ये बदलण्याजोगं आहे तर तेही मी सांगणार आहे। आणि अर्थात आपलं जे पुस्तक आहे हे पुस्तक हे नोट स्वरूपात आहे, त्यामुळे याचा रेफरन्स आपल्याला आयोगाला देता येणार नाही। तर इंग्रजीमध्ये जे पुस्तक आहे ज्याला आपण बेअर ॲक्ट म्हणतो, तर ते बेअर ॲक्टचा रेफरन्स तुम्हाला देता येईल। तर ते बेअर ॲक्टचं मुखपृष्ठ, पहिलं कव्हर आणि आतला पेज नंबर आणि त्याचा कुठला कंटेंट तुम्ही आयोगाला रेफरन्स म्हणून पाठवू शकता हे पण मी सांगणार आहे, किंवा त्याचं उत्तरामध्ये कसं स्पष्टीकरण द्यायचं आहे आयोगासाठी ते पण मी सांगणार आहे। आणि हे जे तुम्हाला रेफरन्स देण्यासाठी हे बेअर ॲक्ट, त्यासाठी तुम्ही एवढं सगळं खरेदी करू शकत नाही। तर त्याची जी काही महत्त्वाची पानं आहेत तर ते आपले गुरुकुल प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकतोय। तर मग पहिला प्रश्न अर्थात IPCवर आहे। IPC मधील कलम, कोणत्या कलमानुसार जर कोणी कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैरपरिरोध केला तर तो शिक्षेस पात्र आहे। तर सेक्शन 348 आपलं हे पुस्तकातलं कंटेंट आपण देतोय प्रत्येक प्रश्नानंतर। कलम 348, 6वी आवृत्ती, पान क्रमांक 62। आता मी प्रत्येक प्रश्नानंतर हा कंटेंट दिलाय आपल्या पुस्तकामध्ये, कुठं त्याचा रेफरन्स आहे तर 6वी आवृत्ती पान क्रमांक मी प्रत्येक ठिकाणी दिलंय। तर तुम्ही आपल्या 6व्या आवृत्तीमध्ये बघू शकता। मी प्रत्येक प्रश्नानंतर आता हे पान नंबर वगैरे सांगणार नाही, फक्त कंटेंट मध्ये कसं तुम्हाला उत्तर सापडतंय आणि कुठं कुठं त्याचा रेफरन्स आहे ते मी सांगतोय, जेणेकरून तुम्हाला त्याचं ॲक्च्युअल उत्तर बरोबर आहे का किंवा त्याच्यासाठी काय ऑब्जेक्शन तुम्हाला घेता येईल का तर ते पण कळेल तुम्हाला। पुढं भारतीय दंड संहितेमधील कलम 124 कॅपिटल A कशाशी संबंधित आहे? सेडिशन, राजद्रोह। येते लक्षात? सोपा प्रश्न आहे। तर हे आपल्या पुस्तकातला रेफरन्स 124 कॅपिटल A, राजद्रोह, सेडिशन।
पुढं IPC कलम 354 मधील खालील अपराध कोणता आहे? 354चा अपराध कुठला आहे? स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे. तर सेक्शन 354 आपल्या पुस्तकातला रेफरन्स. पुढं IPC मधील कोणत्या कलमानुसार 2 किंवा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी भांडण केले, सार्वजनिक शांतता बिघडवली तर ते कशासाठी दोषी आहेत? 159 मारामारी अफरे. 159 मारामारी अफरे. पुढं आता टेबल आहे, जोड्या लावा आहेत. द मॅच द फॉलोइंगचे बरेच काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर सगळ्याच सेक्शन तुम्हाला माहीत असायची गरज नाही, पण हे महत्त्वाचे सेक्शन आयोगाने विचारलेले आहेत. कमी महत्त्वाच्या सेक्शनवर आयोगाने प्रश्न विचारलाच नाही. तर सेक्शन 300 खून, 304B हुंडाबळी, तर CD तर इथंच उत्तर तुम्हाला सापडतंय पर्याय क्रमांक 4. तर हे सेक्शन आपल्याकडे कंटेंटमध्ये विस्तृतपणे इन डिटेल दिलेले आहेत. पण मग जिथं कुठं जोड्या लावा म्हणून आयोगाने प्रश्न विचारलाय तर ते मी इंडेक्समधले सेक्शन घेतलेत, तुम्हाला पटकन ते लक्षात येतील. पुढं IPC मधील कोणत्या कलमानुसार लोकसेवकास खोटी माहिती पुरवल्यास तो गुन्हा ठरतो? सेक्शन 177. तर इतर रेफरन्स आपल्या पुस्तकातला सेक्शन 177. पुढं पुन्हा IPCच्या संदर्भातल्या सेक्शनच्या जोड्या लावा आहेत. सेक्शन 78 काय सांगतोय? न्यायालयाच्या न्याय निर्णयाला किंवा आदेशाला अनुसरून असलेली कृती आहे. सेक्शन 81 अपहानी करण्याचा संभव असलेली पण गुन्हेगारी उद्देशाशिवाय अन्य अपहानी होऊ नये म्हणून केलेली कृती आहे. तर DC तर दुसरा पर्याय. पुढं काय जास्त बघायची गरज नाही, हे सेक्शन आपल्या पुस्तकातले आहेत. पुढं IPC कलम कोणत्या कलमानुसार 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील अपरिपक्व समशक्ती असलेल्या बालकांची कृती अपराध होत नाही? तर कलम 83. याच्या अगोदर कलम 82 वर बरेच वेळा आयोगाने प्रश्न विचारला होता, तर कलम 83. आणि अर्थात हे सुद्धा प्रश्न रिपीट आहेत बघा, म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये यापूर्वी जे प्रश्न आयोगानं विचारलेले आहेत तर ते आपण मॅजेंटा कलरनं दाखवलेले आहेत. तुम्हाला लक्षात येते की हा प्रश्न सुद्धा बरेच वेळा आयोगाने विचारलाय. कलम 83. पुढं पुन्हा IPC मध्ये जोड्या लावा म्हणून आहे. तर मग 141 बेकायदेशीर जमाव, 146 दंगा करणे, 152 लोकसेवक दंगा इत्यादी शंकित असताना त्याच्यावर हमला करणे किंवा अटकाव करणे, 159 दंगल. तर ABDC पहिलाच पर्याय. पुढं हे आपल्या पुस्तकातले सेक्शन. त्यानंतर IPC नुसार एखाद्या व्यक्तीला निवारा, अन्न, पेय, पैसा, दारुगोळा, वाहतुकीची साधने, कायद्याची भीती टाळण्याचे कोणते साधन पुरवणं. कोणता सेक्शन आहे? सेक्शन 52 A आश्रय देणं, हार्बरिंग ज्याला आपण म्हणतो, हार्बर. तर हे आपल्या पुस्तकातला रेफरन्स आहे. सेक्शन 52 A आसरा देणे, हार्बर. आता CRPCचे प्रश्न आहेत. CRPC मधील कोणत्या कलमाखालील खाजगी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस अटक करू शकेल? कलम 43. कलम 43 आपल्या पुस्तकातला रेफरन्स आहे. कलम 43. पुढं फौजदारी म्हणजे CRPCचाच प्रश्न आहे. आता इथं काही लोकांचे ऑब्जेक्शन्स आहेत. इथं थोडा हा प्रश्न संदिग्ध आहे. तर बघा मी एकदा क्लिअर सांगतो, तर इथं स्पष्टीकरण देण्याजोगं आहे, कारण बऱ्याच लोकांचा हा प्रश्न चुकलाय किंवा बरीच लोक इथं संदिग्ध आहेत. आयोगाने याचं उत्तर 4 दिले. CRPCच्या कलम 6 नुसार किती प्रकारची फौजदारी न्यायालये असतात? तर आपल्या पुस्तकाचा जर रेफरन्स बघितला तर मी खरं तर मूळ कायद्यामध्ये नाही, पण मला असं वाटलं होतं की आयोग प्रश्न विचारेल किती प्रकारचे न्यायालय, म्हणून मूळ पुस्तकात कुठंच नाही, तरी पण आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल मी अगदी याचं उत्तर 4 प्रकारचे न्यायालय म्हणले आणि आयोगाने प्रश्न विचारलाय किती प्रकारचे न्यायालय? 4 प्रकारचे न्यायालय. आता इथं म्हणताना काय म्हणलंय की उच्च न्यायालय व्यतिरिक्त 4 प्रकारचे न्यायालय किंवा उच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही कायद्यांतर्गत स्थापन झालेलं न्यायालय वगळता पुढील 4 प्रकारचे न्यायालय आहे. तर मूळ कायद्याचा जर विचार करायचा झाला तर बघा, म्हणजे तुम्हाला जर रेफरन्स द्यायचा असेल तर हे स्टँडर्ड पुस्तक आहेत, हे प्रोफेशनलचे बेअर ॲक्ट आहेत. तर हे राष्ट्रीय स्तरावरची स्टँडर्ड पुस्तकं आहेत. आणि अर्थात मग मी हे तुम्हाला का देतोय, कारण मग पुन्हा ह्याचे मी तुम्हाला जे प्रश्न तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकाल ज्याचा स्टँडर्ड सोर्स कुठं आहे, तर त्या पुस्तकांचे जे PDF आहेत हे करून ह्या जेवढे काही प्रश्न ऑब्जेक्शन घेण्याजोगे आहेत तर त्याची PDF करून आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय. कारण हे पुस्तकं तुम्हाला विकत घेऊन मग त्याचे फोटो काढणे तर हे अवघड जाईल, कारण बरीच महाग पुस्तकं आहेत आणि वेगवेगळ्या कायद्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत. तर त्यामुळं
तुमचं काम सोपं होण्याच्या दृष्टीने मी ह्याची PDF करूनच आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय, पण तुम्हाला कसं ऑब्जेक्शन घेता येईल तर ते मी सांगतो. आता हा प्रोफेशनल बेअर ॲक्टमध्ये सेक्शन 6 मध्ये काय म्हणले बघा, क्लासेस ऑफ क्रिमिनल कोर्ट्स आहेत. काय सांगितलं, किती कोर्ट्स आहेत, बिसाइड्स हायकोर्ट अँड द कोर्ट्स कॉन्स्टिट्यूटेड अंडर द लॉ अदर दॅन दिस कोर्ट इन एव्हरी स्टेट द फॉलोइंग क्लासेस ऑफ क्रिमिनल कोर्ट्स नेमली. मग सेशन कोर्ट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, सेकंड क्लास किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हे वेगवेगळ्या प्रकारचे रोमन अंकाचं 4 घटक दिलेले. बरोबर. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हे 6 आहेत, पण मग आयोगाचा जर विचार करायचा झाला तर आयोगानं 6 पर्यायामध्ये कुठंच दिलं नाही. बरोबर आहे, 2, 3, 4 आणि 5. त्यामुळं याचं उत्तर खरं तर 4च आहे. कारण तसं मग हायकोर्ट आहे, फौजदारी न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सुद्धा फौजदारी न्यायालय, म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा फौजदारी न्यायालय आहेच, क्रिमिनल कोर्ट आहेच. त्यामुळे बिसाइड्स हायकोर्ट अँड द कोर्ट्स कॉन्स्टिट्यूटेड अंडर द लॉ, अंडर एनी लॉ. इथे लक्षात, उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाची स्थापना हा CRPC कायदा सोडून इतर कायद्याने झाली, राजघटनेने झाली. त्यामुळं राजघटनेनं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय सुद्धा ह्याच्यामध्ये येऊ शकतं. त्यामुळे मग उच्च न्यायालय आणि हे 4 न्यायालय असे एकूण 5 असं तुम्ही नाही म्हणू शकत. मग त्यामुळं याचं उत्तर 4 जे आयोगानं दिलंय तर तेच आहे. पण तुम्हाला तरी रेफरन्स पाठवायचा असेल की बाबा इथं हायकोर्ट एक दिलंय किंवा कोर्ट्स कॉन्स्टिट्यूटेड अंडर एनी लॉ असं दिलंय, हे 2 आणि हे 4 तर 6 आहेत, तर आयोगाचं उत्तर चुकलंय किंवा आयोगाचा प्रश्न चुकलाय, पर्यायामध्ये 6 पर्यायच नाही. बरोबर आहे. असं जर तुम्हाला दाखवायचंच असेल तर रेफरन्स म्हणून हे आहे, येते लक्षात. तर हे टेलिग्रामच्या PDF मध्ये हे मी पाठवतो. पुढं CRPC मधील जामीन व बंधपत्रे याबाबत तरतुदीच्या अनुषंगानं वेगळेपण ओळखा. आता इथं पण काही विद्यार्थी चुकलेले आहेत बघा, पण अर्थात ज्यांनी आपली ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच दोन्हीपैकी एखादी केली आहे आणि पुस्तक प्रॉपर वाचलंय तर त्याला हा प्रश्न चुकण्यासारखा नव्हताच. कारण आपण अँटिसिपेटरी बेल आणि रेग्युलर बेल हे पुन्हा पुन्हा आपण सांगत असतो, तर त्याच्या आधारावर ऍक्च्युअली प्रश्न आहे. म्हणजे हे जे सेक्शन दिले त्याची हेडिंग काय, तो 436 मध्ये काय सांगितलंय, म्हणजे हे काय ऑड मॅन आउट म्हणलंय. म्हणजे सेक्शन 436, 437, 438 आणि 439 यापैकी वेगळा सेक्शन कोड ओळखा, ऑड मॅन आउट. बरोबर, वेगळं पण ओळखा असं दिलेलं आहे. तर हे कलम काय सांगतायत बघा. कलम 436 म्हणते की कोणत्या प्रकरणामध्ये जामीन द्यायचा. सेक्शन 437 सांगते बिनजामिनी म्हणजे अजामीनपात्र अपराधाच्या बाबतीत जामीन केव्हा देता येईल. सेक्शन 438 हे अँटिसिपेटरी बेलच्या बाबतीत आहे, अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करण्याचा निर्देश. आणि 439 हे जामिनाविषयी उच्च न्यायालयाने किंवा सत्र न्यायालयाचे अधिकार. ह्या सगळ्या बाबींचा जर विचार करायचा झाला तर बघा, यापूर्वी ॲक्च्युली थोडा हा कन्सेप्च्युअलचा भाग आहे, एवढं तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित नाहीत. मात्र MPSCच्या माध्यमातून ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFCची परीक्षा घेतली जाते. तिथं मुख्य परीक्षेला एक प्रश्न आयोगानं विचारलेला आहे की डिफरन्स बिटवीन रेग्युलर बेल अँड अँटिसिपेटरी बेल. डिस्कस द डिफरन्स बिटवीन अँटिसिपेटरी बेल अँड रेग्युलर बेल. तर हे लक्षात ठेवा की सर्वसाधारण जामीन तर रेग्युलर बेल आणि अँटिसिपेटरी बेल याच्यात फरक असतो. तर आता याच्या खोलात मी आता जात नाही, एवढा आपल्याला वेळ नाही याच्यामध्ये. अँटिसिपेटरी बेल तर ह्यात फरक असतो. तर 436, 437 आणि 439 हे रेग्युलर बेल बद्दल बोलते आणि सेक्शन 438 हे अँटिसिपेटरी बेल बद्दल बोलते. येते लक्षात. त्यामुळे अँटिसिपेटरी बेल हे वेगळं पण आहे. म्हणजे हा बेल हा अटकेपूर्वीच आहे. एखाद्या व्यक्तीला जर मनामध्ये भीती आहे की एखाद्या अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये मला अटक होऊ शकते, तर संबंधित व्यक्ती किंवा तिचा प्रतिनिधी उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालयाकडे तो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतो. येते लक्षात. तर हे सेक्शन 438चं वेगळं पण आहे, कारण रेग्युलर बेल आणि अँटिसिपेटरी बेलमध्ये फरक आहे. त्यामुळं ऑडमॅन आउटमध्ये आपल्याला हे बाजूला काढता येते. हे इतर जामिनांच्या रेग्युलर जामीन आहेत, रेग्युलर जामीनच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत. आणि 438 हे अँटिसिपेटरी बेल
किंवा अटकपूर्व जामिनाच्या संदर्भात आहे, त्यामुळे वेगळं पण 438 आहे आणि आयोगानं सुद्धा उत्तर 438च ऑड मॅन आउटचं दिले. पण इथं जर तुम्हाला काही संदिग्धपणा असेल तर याचं योग्य स्पष्टीकरण काय आहे हे सांगणं माझं काम आहे. येते लक्षात? मग तरी पण तुम्हाला हा पाठवायचा असेल तर पाठवा, पण ह्याचं योग्य स्पष्टीकरण मी जे सांगितलं तर ते आहे. कारण अर्थात हे जे लोक आहेत हे कायद्यामधले तज्ज्ञ आहेत आणि हेच लोक JMFCचा पेपर जो MPSCच्या माध्यमातून ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास न्यायाधीशाचा पेपर सेट करतात आणि तिकडे जसा प्रश्न विचारला त्यांनी डिस्क्रिप्टिव्हला डिफरन्स बिटवीन रेग्युलर बेल आणि अँटिसिपेटरी बेल, तर तसा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लेवलला हा त्यांनी प्रश्न विचारला. खरं तर ऑडमॅन आउटचे म्हणजे वेगळं पण वेगळा पर्याय असे बरेच प्रश्न या वर्षी आयोगानं विचारलेत. तर ह्याचं योग्य स्पष्टीकरण तुम्हाला मी सांगितलं. जिथं स्पष्टीकरणाची गरज आहे तिथं मी इन डिटेल स्पष्टीकरण घेतोय, जिथं गरज नाही तिथं मी पटपट पुढच्या प्रश्नाकडे सरकतोय. पुढं CRPC मधील कोणत्या कलमामध्ये न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करण्याचा अधिकार दिलेला आहे? सेक्शन 216. हे इंडेक्सवरनं पण तुम्हाला सुटत होता. 216 न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल. CRPC मधील कलम आणि अर्थात हे असं हे असला आयोग करतोय म्हणून आपल्या पुस्तकामध्ये नेहमी मी इंग्लिश वर्ड वापरले. 2WA सेक्शन 2WA. बघा तुमचा प्रश्न चुकणार नाही. तर तिथे आयोगाने विचारलं की विक्टीम मध्ये काय येणार नाही, तर आपल्या पुस्तकातला रेफरन्स तुम्हाला सांगतो. विक्टीम मध्ये काय येईल? संबंधित ते बळी गेलेले व्यक्ती म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय, जो पीडित व्यक्ती आहे विक्टीम, ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे पालक, त्या व्यक्तीचे वारस यांचा समावेश आहे. आणि आयोगाने काय विचारले बघा, बळीच्या अनुषंगाने वेगळं पण ओळखा म्हणजे वेगळा पर्याय. बळीचे पालक आपण बघितले आहेत, बळीचे कायदेशीर वारस आहेत, बळी स्वतः जो व्यक्ती आहे तो आहे, मात्र बळीचे मित्र हे पर्यायामध्ये येणार नाही. आणि ऑडमॅन आउटचं उत्तर मग काय? 3. वेगळा कुठला शब्द आहे किंवा वेगळा कुठला पर्याय आहे? बळीचे मित्र. पुढं CRPC मध्ये पुन्हा आयोगानं जोड्याला लावून प्रश्न विचारला. तर याच्यामध्ये 170 पुरेसा पुरावा असेल तर दंडाधिकाऱ्याकडे पाठवायची प्रकरणे. 172 अन्वेषणातील कारवाईचा रोजनामा म्हणजे ब शेवटे बघा. पुढं याचा आपल्या पुस्तकातला रेफरन्स. पुढं म्हणजे जिथं आयोगाच्या उत्तराबद्दल ऑब्जेक्शन घेता येईल तिथंच मी आयोगाचं उत्तर काय आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण काय हे सांगतोय. प्रत्येक ठिकाणी आयोगाचं उत्तर हे ह्याचं उत्तर हे असं सांगायची गरज नाही. CRPC मधील कलम 196. आता इथं सुद्धा काही लोकांचा प्रश्न चुकलाय बघा. म्हणजे काही लोकांना प्रश्न चुकलाय म्हणजे बरीच लोक थोडी संदिग्ध आहेत. तर CRPC मधील कलम सेक्शन 196 नुसार देशविरोधी अपराधाबद्दल किंवा असा अपराध करण्याविषयीच्या फौजदारी खटल्याच्या अनुषंगानं वेगळं पण ओळखा. पुन्हा आणखी आयोगानं वेगळा पर्याय काय असंच विचारले. म्हणजे ऑडमॅन आउटचे बरेच प्रश्न आयोगाने यावर्षी विचारले बघा. आता खरं तर हा सेक्शन आहे बघा आपल्या पुस्तकातलं. म्हणजे हा सेक्शन 196 सेक्शन काय सांगतोय? IPC मध्ये म्हणजे खरं तर हा CRPC सेक्शन आहे. तर तो काय म्हणतोय? IPC मध्ये देशविघातक किंवा देशाविरुद्धचे काही गुन्हे आहेत तर त्या गुन्ह्यासंदर्भात किंवा त्यांच्या फौजदारी कटाच्या गुन्ह्याच्या संदर्भात जर खटला चालवायचा असेल तर तो खटला चालवण्यापूर्वी कुणाची संमती घ्यावी लागेल? तर काही प्रकरणात केंद्र सरकार राज्य सरकारची घ्यावी लागते, काही प्रकरणात केंद्र सरकार राज्य सरकार जिल्हा दंडाधिकाऱ्याची घ्यावी लागते, काही प्रकरणात राज्य सरकार आणि जिल्हा दंडाधिकाऱ्याची घ्यावी लागते. तर यामध्ये जर तुम्ही सेक्शनकडे जर नजर मारली तर हे देशाविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये सेक्शन 153A चा उल्लेख आहे, 295A चा उल्लेख आहे, 505 चा उल्लेख आहे, पुन्हा 153 चा उल्लेख, 505 चा उल्लेख, 505 चा उल्लेख, पुन्हा 120 चा उल्लेख. तर हे सेक्शन जरी तुम्हाला नजरेखालून गाठले असते तरी तुम्हाला कळलं असतं. 120B चा उल्लेख आहे, 455 चा उल्लेख नाही, 153A चा उल्लेख आहे, 505 चा उल्लेख आहे, मात्र 495 चा उल्लेख नाही. आणि 495 चा उल्लेख असायचं पण काय काम नाही बघा. कारण सेक्शन 495 हा कशामध्ये आहे? हे विवाहाच्या विरुद्धचे गुन्हे आहेत. म्हणजे पहिला विवाह लपवून नवीन विवाह करण्याचा गुन्हा 495 आहे. त्यामुळे तो देशविघातक कृत्यामध्ये येणार नाही. विवाहाचे गुन्हे काही देशाविरुद्धचे गुन्हे नाहीत. त्यामुळं ते विवाहित ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही विवाह केलाय त्याच्या विरुद्धचे गुन्हे आहेत. त्यामुळे ते काही देशाविरुद्धचे गुन्हे नाहीत. त्यामुळे लॉजिकली सुद्धा 495 तुम्हाला बाहेर काढता आला असता. आणि ज्यांना आपलं पुस्तकाला जर नजर जरी मारले, सगळं वाचायची गरज नाही, सेक्शन जरी तुम्ही वरवरचे बघितले तरी तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. वेगळं पण काय याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 3.
सेक्शन 495. पुढं CRPC कोणत्या कलमामध्ये दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अटक करण्याचा अधिकार पोलीस अधिकाऱ्याला आहे? सेक्शन 151. सेक्शन 151 दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अटक. CRPCच्या कलम 20 नुसार राज्य सरकार एखाद्या जिल्ह्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून किती व्यक्तीची नियुक्ती करू शकेल? सेक्शन 20 सांगते योग्य राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक महानगर क्षेत्रात योग्य वाटेल तितक्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करू शकेल. तर उत्तर काय? राज्य शासनाचे योग्य वाटेल तितक्या. पर्याय क्रमांक 4. पुढं CRPC मधील कोणत्या प्रकरणामध्ये विविक्षित प्रकरणातील सहाय्यासाठी अन्योन्य व्यवस्था व संपत्तीच्या जप्तीसाठी समापनासाठी कार्यपद्धत दिली? तर हे तुम्हाला इंडेक्सवरनं सुटतंय. प्रकरण 7A. प्रकरण 7A. पुढं आता मी तुमच्याकडे बघत नाही कारण हे एकानंतर एक एक पटपट घ्यायचंय. येते का लक्षात? तर त्यामुळं तुमच्याकडे बघून डिस्कशन जर घेतलं तर इथं 2-3 तास लागतील. त्यामुळं असं म्हणू नये की बाबा सर आज बोर्डकडे बघूनच शिकवायला लागलेत. तर हे गरजेचं आहे आपल्याला पटपट घ्यायचंय. हां, आणि आजच्या काही लेक्चरचं तुम्हाला एकदम विस्तृतपणे शिकवणे, एखादा कन्सेप्ट क्लिअर करणे हा हेतू नाही. तर तुम्हाला कुठले प्रश्न संदिग्ध आहेत, कुठले ऑब्जेक्शन घेण्याजोगे आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तेच काय हे सांगण्याचा माझा आजच्या लेक्चरचा उद्देश आहे. आता पुरावा कायदा चालू होतोय. भारतीय पुरावा कायद्यानुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर हे दस्तऐवजाच्या बाबतीत आहे. तर दस्तऐवजमध्ये बघतो आपण सेक्शन 3 सब क्लॉज 5. तर एक प्रश्न आयोगानं, हाच प्रश्न आयोगानं डबल वेगवेगळ्या मार्गाने विचारलेला आहे. 2दा प्रश्न विचारला आहे. तर दस्तऐवजमध्ये आपण बघतो लिखाण आहे, मुद्रित, शिळामुद्रित किंवा छायाचित्रित केलेले शब्द आहेत, नकाशा आहे, आराखडा आहे, धातूच्या पत्रावरील किंवा दगडावरील कोरीव लेख आहे, किंवा विडंबन चित्र ज्याला आपण कॅरिकेचर किंवा व्यंगचित्र म्हणतो तो पण दस्तऐवज आहे. बघा, लेखन दस्तऐवज आहे, बरोबर आहे. मुद्रित लिथोग्राफ केलेले किंवा छायाचित्र केलेले शब्द दस्तऐवज आहे, बरोबर आहे. नकाशा दस्तऐवज नाही, तर हे चूक आहे. नकाशा दस्तऐवज आहे. धातूच्या पट्टीवरील किंवा दगडावरील शिलालेख हा दस्तऐवज आहे, बरोबर आहे. व्यंगचित्र हा दस्तऐवज नाही, व्यंगचित्र दस्तऐवज आहे, आता सांगितलं आपण. म्हणजे कुठले बरोबर नाही? क आणि ई बरोबर नाही, क आणि ई बरोबर नाही. पुढं पुरावा कायद्याचं सेक्शन 137 काय सांगतंय? सर तपासणी, उलट तपासणी, पुनर्तपासणी वरील सर्व. आता मी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन बॅचमध्ये पण सांगितलं होतं, आयोग बरोबर इथं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना बरोबर चूक करणार आहे. आयोगानं इथं 2दा चूक करणार आहे म्हणण्यापेक्षा आयोग वेगळा शब्द मराठीत वापरणार आहे, कारण ही मूळ इंग्रजी भाषा आहे. त्यामुळं ट्रान्सलेशन करताना गुगल ट्रान्सलेशन किंवा इतर मार्गाने वेगळा शब्द येऊ शकतो. म्हणून मी जाणीवपूर्वक ह्याच्या कंसामध्ये इंग्रजी शब्द लिहिलेले. येते लक्षात? म्हणजे ज्या प्रत्येक विषयात, म्हणजे इकॉनॉमी असेल किंवा कायदा असेल किंवा डिपार्टमेंट PSI आहे, जिथं गरजेचं आहे तिथं मी कंसात इंग्रजी शब्द लिहित असतो, कारण त्याच्यामुळं तुमचा प्रश्न चुकण्याची शक्यता कमी आहे. का? कारण इंग्रजी जर माहीत असेल तर आयोगानं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना जरी वेगळा शब्द वापरला तरी चुकत नाही. आता आयोगाने फेर तपासणीच्या ऐवजी पुनर्तपासणी असा शब्द वापरला. त्यामुळं बऱ्याच लोकांना इथं पण कन्फ्युजन आहे. त्यामुळं हे कन्फ्युजन टाळण्यासाठी जिथं गरजेचं आहे तिथं मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. मग एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन आहे सगळं वरीलपैकी सर्व. पुन्हा पुढच्या एका प्रश्नामध्ये आयोगानं ट्रान्सलेशनमध्ये चूक केली, याच सेक्शनमध्ये ते दाखवतो. चूक केली आहे, सॉरी, आयोगानं चूक केली म्हणण्यापेक्षा आयोगानं ट्रान्सलेशन करताना वेगळा शब्द वापरला. आयोगाची चूक नाही, कारण मराठीत आणखी वेगळा शब्द वापरू शकतो. पण इंग्रजी जे शब्द आहेत ते मूळ भाषेतले जे शब्द आहेत, मूळ कायद्यामधले जे शब्द आहेत तेच आहे. त्यामध्ये कुणालाही बदल करता येणार नाही. मात्र त्याचं ट्रान्सलेशन करताना वेगळा शब्द आयोगाकडून येऊ शकतो. ते आयोगाची चूक आहे असं म्हणता येणार नाही. आयोगानं वेगळा पर्यायी शब्द वापरलाय असं म्हणता येईल. पुरावा कायदा प्रमाणे दस्तऐवज काय आत्ताच बघितलं बघा, रिपीट प्रश्न झाला तो. सेक्शन 3.5 वर लिखाण आहे, छापील शब्द आहे, नकाशा आहे, आराखडा आहे, अबकड सगळंच. पुढं पुरावा कायद्याच्या कलम 137 नुसार तुम्हाला म्हणलं तर साक्षीदाराची मुख्य तपासणी म्हणजे कुणाकडून केलेली तपासणी असते? तर मुख्य तपासणी, तर हे काय? एक्झामिनेशन इन चीफ आहे. एक्झामिनेशन इन चीफ काय बघितलं आपल्या पुस्तकामध्ये? काय एक्झामिनेशन इन चीफ? काय? एखाद्या साक्षीदाराला ज्या पक्षकाराने बोलवले असेल त्याने केलेली साक्ष तपासणी, म्हणजे त्याला बोलवणाऱ्या पक्षाद्वारे केलेली तपासणी. इथं लक्षात. पर्याय क्रमांक 3. पुढं पुरावा कायदा 135 नुसार न्यायालयासमोर हजर करण्याचा किंवा साक्षीदाराची तपासणी करण्याचा आदेश कायद्याद्वारे नियंत्रित केला जातो. मात्र असा कोणताही कायदा जर नसेल तर कुणाच्या विवेक बुद्धीनुसार ठरवू शकतं?
आपल्या पुस्तकातलं उत्तर आहे न्यायालयाच्या स्वविवेकाधिकारानुसार. कुणाच्या? न्यायालयाच्या. पुढं पुरावा कायद्यानुसार कोणत्या कलमानुसार पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेला कोणताही कबुली जबाब कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीविरुद्ध साबित करता येणार नाही. सेक्शन 25. आयोगाने 100 वेळा याच्यावर प्रश्न विचारला असेल वेगवेगळ्या परीक्षेत. सेक्शन 25. पुन्हा पुरावा कायद्याचं कोणतं कलम आणि कोणत्या प्रकारानुसार जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्या वस्तुस्थितीचे अस्तित्व आहे हे सिद्ध करण्यास बांधील असते तेव्हा असे म्हणतात की पुराव्याचा भार त्या व्यक्तीवर आहे. त्याला आपण म्हणतो बर्डन ऑफ प्रूफ किंवा शाबितीची जबाबदारी. सेक्शन 101 प्रकरण 7. 101. पुढं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गृहीतक मान्य करायचा मृत्यू हा लागल्यानंतर पुढील किती वर्ष जात असला पाहिजे. आयोगानं पुन्हा हे प्रश्न विचारलेले आहेत. बघा सगळं मॅजेंटा कलरनं ऑलरेडी दिलं आहे. आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. सेक्शन 113 कॅपिटल ए मधला आहे. विवाहापासून 7 वर्षाच्या आत. 7 वर्षाच्या आत. त्यानंतर पुरावा कायद्यामधल्या कोणत्या कलमामध्ये जी व्यक्ती मरण पावली आहे किंवा जिचा शोध लागू शकत नाही अशा व्यक्तीने केलेले संबंध त्याचे कथन ज्यामध्ये संबंध असते अशा प्रकारची तरतूद कुठं दिलेली आहे? कलम 32. कलम 32 हेडिंगवरच आयोगाने प्रश्न विचारला. पुढं पुरावा कायद्यानुसार हा एकच प्रश्न आहे की जो आपल्या पुस्तकात तुम्हाला सापडत नाही, पण साधं जरी डोकं लावलं तरी याच्या म्हणजे अगदी खोलात न जाता अगदी सोप्या सरळ मार्गाने विचार केला तरी तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येते. शासकीय अधिकाऱ्याचे मत असेल की त्याला कोणत्याही व्यक्तीद्वारे अधिकृत विश्वासात घेतलेले अधिकृत संप्रेषण जर सार्वजनिकरित्या उघड केले तर कशाला बाधक ठरेल, तर अशा अधिकाऱ्याला खुलासा करण्यास भाग पाडले जाणार नाही. तुम्ही 100 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वापरले सार्वजनिक. बघा सार्वजनिक मतास हा शब्द कुठंच तुम्ही ऐकला नाही किंवा वाचला नाही. वैयक्तिक मतास कुठंच नाही, वैयक्तिक हितास कुठंच नाही. काय सार्वजनिक हितास. सेक्शन 124चा जर विचार करायचा झाला तर सार्वजनिक हितात जरी कळलं तरी सुद्धा तुम्हाला 124 माहीत असायची गरज नाही. तरी पण आपल्या पुस्तकात 123 दिलेलं आहे. त्याच्या आधारावर तुम्हाला 124चं उत्तर देता येते. म्हणजे बघा हे लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या 6व्या आवृत्तीमध्ये मला वाटतं 540 पानं आहेत आणि त्यात प्रश्न जर सोडले तर मूळ कायद्याचा कंटेंटचा जर विचार करायचा झाला तर 300-325 पानं फक्त तुम्हाला वाचण्याजोगी आहेत. त्या 325 पानामध्ये तुम्हाला 57 प्रश्नापैकी 56 प्रश्न हे आयोगाचे सापडत आहेत. तर ही कायद्याची कमाल होती. म्हणजे PSI जर तुम्हाला व्हायचं असेल तर ठरवून होऊ शकत होता, पण आता ती परिस्थिती मित्रांनो म्हणजे अवघड होत चालली. कारण आयोगानं ज्या पद्धतीनं सिलेबस बदलला ते आयोगानं बदललेला सिलेबस चुकीचा आहे, बरोबर आहे ते आपलं काम नाही आणि अर्थात तो मला अधिकार नाही. पण एक माझं साधारणपणे पुढं काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात तर तोच कंटेंट इथून पुढं सगळ्या गट ब आणि गट क ला आहे, अगदी क्लर्कला सुद्धा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी राज्यसेवेची वर्षानुवर्ष तयारी करतायत ते विद्यार्थी आता तुम्हाला PSIच्या नव्हे कुठल्याच पदाच्या रेसमध्ये टिकू देणार नाहीत. म्हणजे यापूर्वी बघा की PSI जर सोडला तर STI ASO कोण होत होतं? जी मुलं राज्यसेवेची तयारी करत होती तेच होतं, कारण त्यांना राज्यसेवा मुख्य परीक्षेला जो सिलेबस आहे तोच STIला किंवा ASOला होता. पण आता अशी परिस्थिती झाली की राज्यसेवा मुख्य परीक्षेला जो सिलेबस आहे तोच सगळ्या कंबाईन मुख्य परीक्षेला कंबाईन गट ब आणि गट क च्या सगळ्या पदांसाठीच्या मुख्य परीक्षेला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा उदाहरणार्थ इकॉनॉमीच्या जर भाषेत जर विचार करायचा झाला तर इकॉनॉमीला जर पेपर 1, 2, 3, 4 जर विचार करायचा झाला तर 4ही पेपरमुळे मध्ये इकॉनॉमीवर राज्यसेवा मुख्य परीक्षेला किमान 150च्या आसपास प्रश्न आहेत. पेपर 4 मध्ये 110 प्रश्न आहेत इकॉनॉमीचे, पण पेपर 2, 3 मध्ये पण काही प्रश्न आहेत, काही प्रश्न पेपर 1 मध्ये पण येतो. त्यामुळं राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी इकॉनॉमी हा विषय 150 मार्कासाठी प्रिपेअर केलाय आणि आता कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये इकॉनॉमीचा सगळा सिलेबस आहे जो राज्यसेवा मुख्य परीक्षेला आहे तो सगळा सिलेबस आहे. त्यामुळं आणि आता मग कंबाईन मुख्य परीक्षेला 15-20 प्रश्न येतील, कारण एवढे सगळे 8-9 विषय त्यांनी GS मध्ये दिले. 100 प्रश्नापैकी 15-20 जास्तीत जास्त प्रश्न येतील, 25 येतील लय झालं तर, पण 15-20 प्रश्न साधारणपणे येतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी 150 मार्कासाठी इकॉनॉमी प्रिपेअर केलाय तर त्यांना ते 20 प्रश्न टॅकल करायला अजिबात अवघड जाणार नाही. पण कंबाईनची जो कोणी विद्यार्थी केवळ कंबाईनची तयारी करतोय
तर त्याला अख्खा इकॉनॉमीची तयारी करून ते 20 प्रश्न सोडवणं एवढं सोपं काम नाही. आणि अर्थात त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये कंबाईनच्या मुलांना तग धरायचं. त्यामुळे कंबाईनच्या मित्रांना माझं एकच सांगणं असेल, जर आता इथून पुढच्या रेसमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, कारण कायदा होता तर गोष्ट वेगळी होती, ग्रामीण भागातला विद्यार्थी हा ठरवून PSI होत होता, कारण तिथं राज्यसेवेच्या विद्यार्थ्याचं कॉम्पिटिशन नव्हतं. पण आता ह्या मित्रांनो लक्षात ठेवा, आता मग माझं ग्रॅज्युएशन चांगलं नाही, मी BA, मी काय खूप हायली एज्युकेटेड नाही, मग माझं कसं टिकावं लागणार असा विचार न करता आता नवीन सिलेबसमध्ये जर टिकायचं असेल, कायदा होता तर गोष्ट वेगळी होती, त्यामुळे कायद्याच्या आधारावर ग्रामीण भागातलं पोरगं हमखास एक ड्रीम पोस्ट म्हणून तयारी करून हमखास ती पोस्ट काढू शकत होतं ह्या कायद्याच्या जोरावर. पण आता तसं राहिलं नाही. त्यामुळे तुम्हाला जर समजा आता इथून पुढे 2023 किंवा त्यानंतर जर समजा तुम्हाला PSI किंवा इतर कंबाईनची पदं घ्यायची असेल तर राज्यसेवेची तयारी केली तर मग तुम्हाला ते सापडणार आहे. कारण का? कारण राज्यसेवेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी कंबाईनची मुख्य परीक्षा किंवा प्रिलिम देतोय. येतं का लक्षात? भले तो भविष्यात त्याला राज्यसेवेची एखादी पोस्ट मिळाल्यानंतर तो कंबाईनची पोस्ट सोडून देईल, पण तुमची पोस्ट तर खाऊन चालला. त्यामुळे मित्रांनो, इथून पुढे जर तुम्हाला ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला राज्यसेवेची तयारी करावी लागेल. त्या विद्यार्थ्यांबरोबर तेवढ्या लेवलचं तुम्हाला अभ्यास करावा लागेल, मग त्यांच्याबरोबर तुम्हाला कंबाईनला पण कॉम्पिटिशन करता येईल. येतं का लक्षात? कारण लॉची गोष्ट वेगळी होती. कारण इथं तुम्हाला म्हणजे आपलं एक जर पुस्तक 350 पानं जर तुम्ही प्रॉपर केली तर त्यात तुम्हाला 57 प्रश्नापैकी 56 प्रश्न आढळले. आणि हे प्रत्येक वर्षी जवळपास कायद्यावर 60 प्रश्न येत होते. आता ह्याच वर्षी 57 प्रश्न आले. तर 60 प्रश्नापैकी 2-3 प्रश्न जर सोडले तर सगळे तुम्हाला ते 300-350 पानात सापडत होते. येतं का लक्षात? त्यामुळं कायदा तुम्हाला PSI बनवण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण होता. पण आता इथून पुढे ती परिस्थिती नाही राहत. तर त्यामुळं तुम्हाला इथून पुढं 2023 किंवा त्यानंतर तुम्ही PSI तयारी करताय तर तुम्हाला राज्यसेवेच्या मुलांच्या तोडीस तोड तयारी करावी लागेल, हे लक्षात ठेवा. पुढं आता महाराष्ट्र पोलीस. तर महाराष्ट्र पोलीस कोणत्या कलमानुसार पोलीस अधिकाऱ्याकडे त्रासदायक रीतीने प्रवेश करणे, अधिकाऱ्याने त्रासदायक रीतीने प्रवेश करणे, झडती घेणे, अटक करणे या संबंधात पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा करण्याची तरतूद आहे. पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा सेक्शन 147 आपल्या पुस्तकातला रेफरन्स. पुढं महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणत्या कलमामध्ये पायवाट न अडवण्याबाबतची तरतूद आहे? सेक्शन 103. सोपा प्रश्न पुन्हा आयोगाने विचारला बघा. 103. पुढं महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार सर्वात कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी कोण आहे? तर पोलीस शिपाई. पर्याय क्रमांक 2 पोलीस शिपाई, कलम 2-4. महाराष्ट्र पोलीस कलम. आता इथं हा एक प्रश्न आहे बघा, आणि हा प्रश्न 100% बदलण्याजोगा आहे. तर तो कसा ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे किंवा त्याचं उत्तर कसं आहे हे मी तुम्हाला अगदी क्लिअर सांगतो. इथं थोडा मला वेळ द्यावा लागेल. तर महाराष्ट्र पोलीस कोणत्या कलमानुसार प्राण्यास निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियम 1960 मधील कलम 11 प्रमाणे पोलीस अधिपत्राशिवाय अटक करू शकतात? आयोगानं उत्तर हे कलम 74 दिले, पण आयोगाचं ऍक्च्युअली उत्तर आहे त्याचं कलम 73. कलम 74 नाही, त्याचं उत्तर कलम 73 आहे. बघा मी अगदी क्लिअर सांगतो, आपल्या पुस्तकातला रेफरन्स पहिल्यांदा सांगतो. कलम 73 अगदी क्लिअर काय सांगताय? पोलिसांच्या समक्ष प्राण्यांना क्रूरपणे वागवल्यास पोलिसांना अधिपत्राशिवाय अटक करू शकतील. आणि त्या अधिनियमाचं कोणत्या अधिनियमांतर्गत पोलीस म्हणजे हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे, पण महाराष्ट्र पोलिसांना कोणत्या कायद्याने तो अधिकार मिळाला? प्राण्यास निर्दयपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 च्या तरतुदीनुसार अधिकार मिळाला. आणि खरं तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर कलम 73 आहे. आणि कलम 74 मध्ये हे प्रोसिजर दिले, म्हणजे दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं किंवा त्या संबंधित प्राण्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे, जनावरांच्या डॉक्टरच्या समोर हजर करणं, ही प्रोसिजर 74 मध्ये दिले. खरं तर उत्तर त्याचं 73 आहे. तर हे उत्तर बदलेल तर याचं तुम्ही ऑब्जेक्शन पाठवा. त्यासाठी मी तुम्हाला रेफरन्स पण सांगतो. हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट आहे. तर इथं सेक्शन 73 मध्ये वेन पोलीस मे अरेस्ट विदाउट वॉरंट एनी पोलीस ऑफिसर मे विदाउट अन ऑर्डर फ्रॉम मॅजिस्ट्रेट अँड विदाउट वॉरंट arrest any person committing in his presence any offense punishable under section 11 of prevention of cruelty animals act 1960. तर हे तुम्ही उत्तर पाठवू शकता. तर हे टेलिग्रामच्या त्या PDF मध्ये मी हे पेजेस पण देतोय, हे पाठवू शकता. हे उत्तर बदलेल बघा.
पुढं महाराष्ट्र पोलीस अधिनियम कोणते कलम कर्तव्य बजावण्यात हायगाई वगैरे केल्याबद्दल विभागाद्वारे पोलीस दलातील दुय्यम दर्जाच्या व्यक्तींना शिक्षा करण्याच्या संदर्भात आहे? कलम 25. पुस्तकातला आपला रेफरन्स कलम 25. आतापर्यंत याच्यावर प्रश्न विचारला होता, आता विचारला बघा आयोगाने प्रश्न. पुढं महाराष्ट्र पोलीस कोणत्या कलमामध्ये पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य दिलेले आहेत? अर्थात कलम 64. कलम 64 पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य. पुढं महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गावातील व्यक्तींच्या, आता हा एक प्रश्न बऱ्याच लोकांचा कन्फ्युजिंग आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतंय की ह्याचं नेमकं उत्तर काय, तर त्याचं स्पष्टीकरण सांगतो. महाराष्ट्र पोलीस नुसार गावातील व्यक्तींच्या संरक्षणासाठी, मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी गटाची स्थापना करण्यात येऊ शकते? तर सरळ सरळ आपल्या पुस्तकातलं जर तुम्ही बघितलं सेक्शन 63 कॅपिटल बी ग्राम संरक्षक पथक मी पण शब्द दिलेला आहे. इंग्लिशमध्ये ऍक्च्युअली त्याचं ट्रान्सलेशन विलेज डिफेन्स पार्टी, इंग्लिशमध्ये विलेज डिफेन्स पार्टी आहे, मूळ कायद्यातलंच विलेज डिफेन्स पार्टी आहे, पण आयोगानं मात्र इंग्लिशमध्ये स्क्वॅड, ग्रुप, बॅच असे शब्द दिलेले आहेत. तर विलेज डिफेन्स पार्टी कुठंच नाहीये. मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं आपल्या पुस्तकातनं सरळ ग्राम संरक्षक पथक, इथं तुम्हाला ग्राम संरक्षक पथक म्हणजे इथं तुम्हाला इंग्लिशपेक्षा मराठीवरून प्रश्न पटकन सुटायला लागला. ग्राम संरक्षण पथक. मग काही लोकांचं म्हणणं आहे मग गट काय येत नाही. ऍक्च्युली ग्राम संरक्षक पथक हा बरोबर आहे, पण खरं तर इंग्लिशमध्ये त्यांनी चुकायला नाही पाहिजे होतं. विलेज डिफेन्स पार्टी क्लिअर शब्द आहे, मूळ कायद्यातला शब्द आहे, त्यामुळे स्क्वॅड म्हणायची गरजच नाही. मूळ कायद्यात सांगतोय तर तो आपल्याला बदलायची गरज नाही. तर मग जर तुम्हाला हा पाठवायचं, खरं तर याचं उत्तर ग्राम संरक्षण पथक आहे, आपल्या पुस्तकातच आहे. पण जर तुम्हाला जर हे पाठवायचं जर असेल की आयोगाने इंग्लिशमध्ये जे चुकवलेलं आहे तर तुम्हाला हे रेफरन्स तुम्हाला दिसेल. तर 63 बी कॉन्स्टिट्यूशन ऑफ विलेज डिफेन्स पार्टीज इथं काही स्क्वॅड वगैरे शब्द नाही. पुढं महाराष्ट्र पोलीसमधील कोणत्या कलमानुसार आयुक्त किंवा अधीक्षक किंवा इतर अधिकाऱ्यांना कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या स्थानात ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे? कलम 36. आपल्या पुस्तकातला रेफरन्स कलम 36. पुढं महाराष्ट्र पोलीस कलम 33. आता हा एक प्रश्न आहे संदिग्ध आहे, तर हा प्रश्न बदलू शकतो का नाही बदलू शकत हे मी शेवटी डिस्कशनच्या नंतर सांगतोय. पहिल्यांदा अगदी मी क्लिअर काय आहे ते सांगतो बघा. कलम 33 नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमन करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाचा आहे? तर आयोगानं उत्तर याचं आयुक्त दिलेलं आहे. इथं काय बाकी ABCD वगैरे असा काय प्रकार नाही किंवा फक्त बरोबर फक्त ब बरोबर, 4 पर्यायांपैकी एक सांगायचं आहे, आयुक्त. आयोगाचं उत्तर आयुक्त आहे. जर तुम्ही आपल्या पुस्तकात जर बघितलं तर याचं उत्तर काय बघा, आयुक्त, अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी. येतं लक्षात. खरं तर आयुक्त आणि अधीक्षकाला सगळे अधिकार आहेत, जिल्हा दंडाधिकाऱ्याला पण अधिकार आहेत, पण हे अपवाद आहेत. ABD, DB, EG, RTU या सब क्लॉजमध्ये दिलेले अधिकार आयुक्त आणि अधीक्षकाला आहेत, मात्र जिल्हा दंडाधिकाऱ्याला नाहीत. हे सोडून बाकीचे अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्याला आहेत. पण असं पण आपल्याला म्हणता येणार नाही की इथं पण असं पण विचारलं नाही की सर्व अधिकार कोणाला आहेत. जर सर्व अधिकार कोणाला आहेत म्हटलं तर आयुक्त उत्तराला असतं. आयोगानं तसं सर्व अधिकार कोणाला आहेत असंही म्हणणं आहे, त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी पण आहे आणि आयुक्त पण आहे. येते लक्षात. जर आणखी तुम्ही 4 पैकी सगळ्यात बेस्ट उत्तर आयुक्तच आहे, कारण सगळे अधिकार आयुक्तालाच आहेत. पण जर समजा तुम्हाला उत्तर चेंज जर करायचं असेल किंवा तुम्हाला जर ऑब्जेक्शन पाठवायचे असेल तर हा रेफरन्स देतोय बघा. इथं ह्याच्या कलम 33 मध्ये काय म्हणले बघा, द कमिशनर, द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मात्र डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला कंसात काय म्हणले, एक्सेप्ट दोज फॉलिंग अंडर क्लॉजेस ABD, DB, EG, RTU देअर ऑफ. म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला, जिल्हा दंडाधिकाऱ्याला अधिकार आहेत, पण हे अपवाद आहेत. पण सगळे अधिकार कमिशनरला आणि सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आहे. सगळे अधिकार कमिशनर आणि सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आहे. त्यामुळं याचं उत्तर जर तुम्हाला पाठवायचं असेल तर मी हा रेफरन्स देतोय टेलिग्रामला, त्या PDF मध्ये ही पण पानं जोडून देतोय. पुढं आता कमर्शियल ब्रेक आहे. तर आपली जाहिरात. तर मग लॉच्या ऑनलाईन बॅच प्रमाणेच आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या बॅचेस दिसतील, संपूर्ण अर्थव्यवस्था. मग राज्यसेवा, पूर्व मुख्य, कंबाईन पूर्व मुख्य सगळ्या परीक्षांसाठी एक संपूर्ण अर्थव्यवस्थेची बॅच आहे. आणि अर्थात आपल्या लॉच्या ऑनलाईन बॅचेस प्रमाणे इतक्या सुंदर पद्धतीनं इथं मी लेक्चर घेतलेले आहेत, म्हणजे फ्लोचार्ट्स आणि वेगवेगळ्या इमेजेसच्या माध्यमातून तुमचे कन्सेप्ट इतके क्लिअर होतील की माझा दावा आहे
की ही ऑनलाईन बॅच बघितल्यानंतर तुम्ही इकॉनॉमीच्या एखाद्या शिक्षकाला खूप छान पद्धतीने शिकवू शकाल. म्हणजे तुम्ही इकॉनॉमीच्या शिक्षकाला खूप छान पद्धतीने शिकवू शकाल इतक्या लेवलची ही लेक्चर मी घेतलेली. येतं लक्षात. आणि आयोगानं इकॉनॉमी या विषयावर आयोगानं अगदी कंबाईन पूर्व मुख्य, राज्यसेवा पूर्व मुख्य, UPSC प्री जिथं कुठं आयोगानं प्रश्न विचारलेत त्याला मी जसं लॉच्या बॅचमध्ये कलर केलेलं आहे तसं इथं पण कलर केलेलं आहे. त्यामुळं अर्थव्यवस्था या विषयासाठी हे वन स्टॉप सोल्युशन असेल. आणि काही डेमो लेक्चर पण आपण ठेवलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता की मग संपूर्ण अर्थव्यवस्था, मग राज्यसेवा पूर्व परीक्षाची अर्थव्यवस्था आणि संयुक्त पूर्व परीक्षा अर्थव्यवस्था ह्या बॅचेस आहेत. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI साठीची 300 मार्काची पण बॅच आहे. तर डिपार्टमेंटल PSI कायद्याची बॅच आहे, तिथेही काय डेमो लेक्चर आहेत. डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेला अर्थशास्त्र आहे त्याची पण बॅच आहे. किंवा तुम्हाला कंबाईन गट ब गट क मुख्य परीक्षेला किंवा इतर वेगवेगळ्या सरसेवा भरतीला RTI RTS कायदे आहेत त्याची पण ऑनलाईन बॅच आहे. तर ज्यांना इच्छा असेल तर त्यांनी जाऊन डेमो लेक्चर बघू शकता. तर तुम्हाला सर्वोत्तम अध्ययन पद्धत काय असते याची प्रचिती तुम्हाला येईल. आणि आपली मग कायद्याच्या पुस्तकानंतर मग हे डिपार्टमेंटल PSIचं पुस्तक मी काढलंय. आणि खरं तर कायद्याच्या पुस्तकाची 6वी आवृत्ती होती. आता ही पहिलीच आवृत्ती आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात हे पुस्तक गेलंय की मला ही पहिली आवृत्ती वाटतच नाही. तर त्यामुळं पोलीस बांधवांचं मनापासून आभार आहे. म्हणजे मला ह्या पुस्तकाची 8वी-10वी एडिशन असल्यासारखं वाटतंय, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्याच आवृत्तीला पुस्तक गेलेलं आहे. आणि तुमच्या गट ब गट कसाठी महत्त्वाचं असलेलं RTI आणि RTS हे सुद्धा पुस्तक आहे. ही पुस्तकं अशा पद्धतीने तयार केलेली आहेत तुम्हाला बाकी एक शब्द कुठं वाचायची गरज नाही. ओके, आपला जाहिरातीचा ब्रेक संपलाय. आता पुढे आपण महाराष्ट्र पोलीस कलम 2-3च्या अनुषंगानं वेगळं पण ओळखा. पुन्हा आणखी बघा, ऑडमॅन आउटवर प्रश्न आयोगाने विचारला. सेक्शन 2-3 काय आहे? सक्षम प्राधिकारी. सेक्शन 2-3 सक्षम प्राधिकारी. मग आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, अधीक्षक, अप्पर अधीक्षक, महसूल विभागासाठी महसूल आयुक्त, हे सगळे काय तो सक्षम प्राधिकारी किंवा कॉम्पिटंट अथॉरिटी. कॉम्पिटंट अथॉरिटी. मग ह्या कॉम्पिटंट अथॉरिटीपैकी कोण नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक आहे, महसूल आयुक्त आहे, पोलीस आयुक्त आहे, मात्र कोण नाही हो, पोलीस शिपाई नाही. आणि ऑडमॅन आउट काय मग पर्याय क्रमांक 3. ओके, नेक्स्ट आता मायनर कायद्यावरचे प्रश्न आहेत बघा. SC/ST कायद्यावर 4 प्रश्न आहेत. मानवी हक्क अधिनियमावर 5 प्रश्न आहेत. एक हुंडाबंदीवर आहे, एक कौटुंबिक हिंसाचारावर आहे आणि एक महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानावर आहे. बघा, SC/ST ऍक्ट कलम 4 नुसार जो सरकारी कर्मचारी अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य नाही, तो स्वतःच्या अधीन असलेल्या कर्तव्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो, त्या व्यक्तीला किती मुदतीच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते? 6 महिने, परंतु 1 वर्षापर्यंत वाढू शकेल. बघ, 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत आपल्या पुस्तकामध्ये रेफरन्स कलम 4. SC/ST ऍक्टमध्येच SC/ST अनुसूचित जाती जमातीच्या महिलेचे अनादर करण्याच्या किंवा विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला करेल किंवा शक्तीचा वापर करेल त्यास किती काळापेक्षा कमी नसलेली परंतु किती काळापर्यंत वाढवण्यात येऊ शकेल अशा तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 अंतर्गत करण्यात आलेले आहे. 6 महिने, कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 5 वर्ष. आपल्या पुस्तकातला रेफरन्स बघा, 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत. पुढे SC/ST ऍक्ट मधील कोणत्या कलमामध्ये पीडित आणि साक्षीदारांच्या हक्कासंदर्भातल्या तरतुदीचा सन 2016 मध्ये समावेश करण्यात आला? खरं तर 2015ची अमेंडमेंट आहे. त्याच्या अमेंडमेंटची अंमलबजावणी 2016 झाली. आजपर्यंत आयोगानं कुठंच अमेंडमेंटवर प्रश्न विचारला नाही. म्हणजे 2016ला अमेंडमेंट झाले, मात्र आतापर्यंत पहिल्यांदाच आयोगानं ह्या अमेंडमेंटवर प्रश्न विचारला. आणि मग त्याचं उत्तर आहे कलम 15A. बघा, कलम 15A अत्याचारग्रस्ताचे आणि साक्षीदारांचे अधिकार 26 जानेवारी 2016ला इंट्रोड्यूस झाला आहे. अगदी तुम्हाला क्लिअर कळतं येतं. पुढं आता हा एक प्रश्न थोडा काही विद्यार्थ्यांना थोडा संदिग्ध वाटतोय. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीनुसार अत्याचार म्हणजे काय? तर क्लिअर तुम्ही बघा, आपल्या पुस्तकात जर विचार करायला कलम 3 मध्ये अत्याचार गुन्हा केव्हा होतो, अत्याचाराचा गुन्हा केव्हा होतो, ॲट्रॉसिटीचा गुन्हा केव्हा होतो व त्याची शिक्षा क्लिअर सेक्शन 3 मध्ये दिलंय. त्यामुळे इथं कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही. त्यामुळं फक्त कलम 3 अंतर्गत शिक्षापात्र, परत 7, 9, 12 असा काय प्रकार नाही. कलम 3 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा आहे. आणि कलम 3 म्हणजे फक्त अ यायला पाहिजे, फक्त अ कुठंच नाही. त्यामुळं वरीलपैकी काही नाही. फक्त अ कुठं तर असलं तर तो पर्याय योग्य असता, मात्र फक्त अ कुठंच नाही येतं. पुढं हा एक प्रश्न बघा,
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 14 ऑक्टोबर 1994 रोजी ती अस्तित्वात आली. तर आपल्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर हे पान क्रमांक पण दिले 415 आणि 421 वर याचं उत्तर तुम्हाला सापडेल. राष्ट्रीय मानवी हक्क 12 ऑक्टोबर 1993 आहे. 12 ऑक्टोबर 1993 आहे. इथं आयोगाने म्हणले 14 ऑक्टोबर 1994. चूक आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाल कार्यालयात रुजू झाल्याच्या तारखेपासून 6 वर्ष किंवा 70 वर्षाच्या वयीपर्यंत आहे. ऍक्च्युली ते किती आहे? 370 आहे. 6च्या ऐवजी 3 वर्ष आहे. तर त्यामुळे दोन्ही चुकलेले आहेत. दोन्ही विधानं चूक आहेत. पुढं मानवी हक्क अधिनियम नुसार पुढीलपैकी कोणते कलम किंवा कलमे राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहेत? खरं तर कलम 21 हे राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना आहे. तर 21 ह्याच्यामध्ये कुठंच नाही, वरीलपैकी काही नाही. म्हणजे राज्य मानवी हक्क आयोग 21 ते 29 आहे. मग राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना कलम 21 नुसार आहे. तर तिथं यापैकी नाही उत्तर होतं. मग पुढं मानवी हक्क अधिनियम कलम 36(2) नुसार आयोग किंवा राज्य आयोग मानवी हक्काच्या उल्लंघनाची कृती ज्या दिनांकास घडल्याचे अभिकथित करण्यात आले असेल त्या दिनांकापासून किती कालावधी संपल्यानंतर त्या बाबतीत चौकशी करणार नाही? 1 वर्ष. कलम 36(2) मध्ये बघा सापडते तुम्हाला. 36(2) मध्ये काय? 1 वर्षाच्या कालावधीनंतर. पुढं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची पुढील कार्य. तर इथं आता बऱ्याच लोकांची थोडी शंका आहे, तर त्याचं मी अगदी व्यवस्थितपणे स्पष्टीकरण करतो. का राष्ट्रीय मानवाधिकार आयोग पुढील कार्य करते? तर मानवाधिकाराबाबत उल्लंघन झालेल्या पीडिताने सादर केलेल्या याचिकेवर स्वतः चौकशी करणे. बरोबर आहे. राज्य सरकारला सूचना देऊन कोणत्याही तुरुंगाला भेट देणे. तर हे संदिग्ध आहे. मी याचं उत्तर सांगतो, मी पुढे जातो. मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे व प्रोत्साहन देणे. बरोबर आहे. मानवी हक्काबाबत साक्षरता पसरवणे. बरोबर आहे. आता तुम्ही कलम 12 बघितलं तर तुम्हाला सगळं आयोगानं कलर केलं. बघा सगळं आयोगानं विचारलं, त्यामुळे मी सगळं कलर केलेलं होतं पाठीमागच्या पुस्तकाच्या एडिशनमध्ये. आणि ह्याच घटकावर फक्त आयोगानं प्रश्न विचारला होता, मानवी हक्काची साक्षरता वाढवणे. त्याच्यावर पण आयोगानं प्रश्न विचारला. येतं लक्षात? त्यामुळे हे क ड सगळं बरोबर आहे. आता फक्त कन्फ्युजन कुठं आहे बघा, की राज्य सरकारला सूचना देऊन कोणत्याही तुरुंगात भेट देणे. तर आपल्या पुस्तकात जर बघितलं तर मी काय लिहिले बघा, राज्य सरकारला पूर्वसूचना देऊन तुरुंग इत्यादीला भेटी देऊन तिथल्या राहण्याला एक परिस्थितीचा अभ्यास करून राज्य शासनाला शिफारस करणे. मात्र 2016च्या दुरुस्तीनंतर राष्ट्रीय आयोग राज्य सरकारला पूर्वसूचना न देता सुद्धा तुरुंगाला भेटी देऊ शकेल. राज्य सरकारला न पूर्वसूचना देता सुद्धा भेटी देऊ शकेल. खरं तर ही 2006ची दुरुस्ती आहे. 2006ची दुरुस्ती आहे. पेपर सेटरनं एखादं जुनं पुस्तक कुठलं तरी चाललं असेल, त्यामुळे ते जुन्या पुस्तकात हे असं होतं, राज्य सरकारला सूचना देऊन कोणत्याही तुरुंगाला भेट देणे. मात्र आता ते राज्य सरकारला सूचना देऊन ही तरतूद वगळली. 2006ची दुरुस्ती आहे. हे मी आपल्या पुस्तकात पण दिलंय. जर तुम्हाला याचं दुरुस्ती पाठवायची असेल तर अर्थात हे पुस्तक आहे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट 1993 बेअर ऍक्ट प्रोफेशनलचं आहे. आणि इथं बघा फंक्शन्स ऑफ द कमिशन इथं क्लिअर तुम्हाला सापडेल. इथं राज्य सरकारला सूचना देऊन वगैरे असं काही नाही. विजिट नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स एनी जेल or other institution under the control of the state government where the person are detained or lodged for the purpose of treatment, reformation or protection for the study of the living condition of the inmates thereof and make recommendation thereon to the government. आणि ही जी दुरुस्ती झाली तर ती दुरुस्ती कधी झाली बघा खाली 2006ला दुरुस्ती झाली. तर हे तुम्ही पाठवू शकता. तर हे टेलिग्राममध्ये जे काही तुम्हाला मी आपल्या गुरुकुल प्रबोधनच्या टेलिग्राम चॅनलवर जे तुम्हाला PDF पाठवणार आहे त्यात पण ही 2 पेजेस देतो. म्हणजे तुम्हाला मुखप्रश्नाचा पण फोटो पाठवता येईल आणि मूळ कंटेंटचा पण फोटो पाठवता येईल. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधील 2D म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जर विचार केला तर आयोगानं उत्तर वरीलपैकी सर्व दिले. पण ह्या दुरुस्तीचा जर विचार करायचा झाला तर उत्तर अ क आणि ड 3 यायला पाहिजे. पण आयोगानं उत्तर 4 दिले. तर हे तुम्ही ह्याचं रेफरन्स पाठवू शकता. पुढं मानवी हक्क अधिनियम 2D मध्ये दिलेल्या मानवी हक्काच्या अर्थानुसार वेगळं पण काय बघा. मानवी हक्कामध्ये जीवन, स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा, आंतरराष्ट्रीय प्रसंविधानामध्ये सनिविष्ट केलेले अधिकार, भारतातील न्यायालयांना अंमलबजावणी करता येण्याजोगे हक्क. पण आयोगानं काय म्हणले, जीविताचा, स्वातंत्र्याचा, समानतेचं म्हणलं. मात्र न्यायालयाद्वारे अंमलात न आणण्याजोगे, न हा शब्द नसायला पाहिजे होता.
आणि मग वेगळं पण काय 4. ते अंमलात आणण्याजोगं असेल तर बरोबर होतं, अंमलात न आणण्याजोगं चुकीचं आहे, त्यामुळे वेगळं 4 आहे, बाकी बरोबर आहे. पुढं कौटुंबिक हिंसाचार. कौटुंबिक हिंसाचार अधिनियम अन्वये दंडाधिकाऱ्याला पीडित व्यक्ती व उत्तरवादी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर आणि कौटुंबिक हिंसाचार घडला याची खात्री पटल्यानंतर पीडित व्यक्तीच्या बाजूने संरक्षण आदेश काढता येईल आणि उत्तरवादीस पुढील गोष्टी करण्यास मनाई करता येईल. कौटुंबिक हिंसाचारास कृती करणं बरोबर आहे, कौटुंबिक हिंसाचाराची कृती करण्यास मदत करणं अप्रेरणा बरोबर आहे, पीडित व्यक्तीशी कोणत्याही स्वरूपात संवाद साधण्याचा प्रयत्न करणं बरोबर आहे, पीडित व्यक्तीवर अवलंबून असणारी व्यक्ती इतर नातलग व तिला कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणारी कोणती व्यक्ती यांना हिंसक वागणूक देणे सगळ्यापासून प्रतिबंध करतात, त्यामुळे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. आपल्या पुस्तकाचा रेफरन्स बघितलं तर तुम्हाला हे लक्षात येईल. आयोगाने हे अजून विचारलं नव्हतं बघा, फक्त पहिल्या कंटेंटवरच आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारला बघा. हिंसाचाराची कृती, मदत करणे, अपप्रेरणा ह्याला प्रतिबंध करता येईल. त्यानंतर संवाद साधण्याचा प्रयत्न, त्यानंतर हिंसक वागणूक, वेगवेगळ्या घटकांना हिंसक वागणूक देण्यास प्रतिबंध, हे सगळे आहे. आता हुंडा प्रतिबंध अधिनियमावर एक प्रश्न आहे. कोणत्या कलमानुसार हुंडा प्रतिषेधी डॉरी प्रोहिबिशन ऑफिसर ची नेमणूक करण्याची तरतूद आहे? कलम 8B. पुन्हा आयोगाने प्रश्न विचारला हेडिंगवरच. 8B हुंडाबंदी अधिकाऱ्याची तरतूद. पुढं बऱ्याच परीक्षेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानावर प्रश्नच नसतो. इथं एक आयोगाने प्रश्न विचारला, पण प्रश्न अगदी एकदम डोकं लावून प्रश्न विचारला, तरी पण आपल्या पुस्तकात तो आहे, अगदी पटकन तुम्हाला दिसेल अशा पद्धतीनेच आहे. काय 14 ऑगस्ट 2008 रोजीचा महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम राज्यामध्ये राबवण्याबाबतचा महाराष्ट्र शासन निर्णयातील परिच्छेद 3 नुसार दिलेल्या मोहिमेचे स्वरूप व मोहीम केंद्रित तंटे यांच्या अनुषंगाने वेगळं पण ओळखा. बघा, महात्मा गांधी आपल्या पुस्तकाचा रेफरन्स सांगतोय, पान क्रमांक 475 वर आहे 6व्या आवृत्तीमध्ये. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेअंतर्गत 4 प्रकारचे तंटे ग्रामपंचायत पातळीवर मिटवण्यासाठी विचारात घेण्यात येतील. दिवाणी आहेत, महसुली आहेत, फौजदारी आहेत. इतर तंटे मात्र ते सहकार औद्योगिक क्षेत्रातील तंटे आहेत. म्हणजे दिवाणी, महसुली, फौजदारी. आयोगाने एक पर्याय आर्थिक पण दिलाय, त्यामुळे दिवाणी आहे, महसुली आहे, फौजदारी आहे, आणि मग वेगळं पण काय मग आर्थिक. म्हणजे अगदी आपल्या त्या मी पुस्तकात दिलेल्या दुसऱ्याच पानावर लगेच हा तुम्हाला वरच प्रश्न उत्तर दिसतं त्याचं. ओके, तर मग 29 ऑक्टोबर 2023च्या प्रश्नपत्रिकेमधले सगळे प्रश्न मी व्यवस्थित डिस्कस केले. जिथं ऑब्जेक्शन घेता येण्याजोगं आहे, कसं घेऊ शकाल, हे सगळं मी व्यवस्थित प्रॉपर डिस्कस केलंय. आणि ह्याची PDF आपण गुरुकुल प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकतोय, तर ज्यांना कोणाला गरज असेल तर त्यांनी तिथून PDF घ्या. तर मग या लेक्चर पुरता आपण इथंच भेटतोय. पुन्हा पुढच्या लेक्चरला आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.